नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. बीड जिल्ह्यामध्ये 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. तर आज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड बंद. सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर जिल्हा बंदची हाक. मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा. सकल मराठा समाजाच्या वतीनं अहमदनगर जिल्हा बंदची हाक. नगर शहरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद. तर नव नागापूर इथं कडकडीत बंद. लातूर बंदला देखील चांगला प्रतिसाद. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी बंद ठेवली दुकानं. नांदेडमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हुज्जत. बाईक रॅली अडवल्यानं तरुण आक्रमक. मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. अमरावतीच्या जुन्या धामणगाव इथं सकल धनगर समाजाकडून आंदोलन. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी. धनगर समाज बांधवांकडून परभणीमध्ये तब्बल 11 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून तीव्र आंदोलन. कोल्हापूरमध्ये पुणे बेंगलोर महामार्गावर धनगर समाजाचं आंदोलन. धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकमध्ये धनगर समाजाचं रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोकोमुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. जळगावात धनगर समाजाकडून मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको. धनगर समाजाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी. सरकारनं तात्काळ दखल घेत निर्णय घेण्याची मागणी. बीडच्या माजलगावमध्ये देखील धनगर समाज आक्रमक. धनगर समाजाचा माजलगावच्या परभणी चौकामध्ये रास्ता रोको. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. बारामतीच्या झारगडवाडी गावामध्ये धनगर बांधवांचा रास्ता रोको. धनगर बांधवांनी मेंढ्या आणत बारामतीचा वालचंदनगर रोड अडवला. परळीत देखील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. काही काळासाठी परळी बीड आणि परळी परभणी मार्गावरील वाहतूक बंद. नागपूरमध्ये आदिवासी गोंडगोवारी जमातीचं उपोषण. गोंडगोवारी जमातीला एसटी प्रवर्गातून लाभ मिळावा यासाठी उपोषण. 21 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू. संविधान चौकात उपोषणाला सुरुवात. परभणीतून शेकडो मुस्लिम बांधव मुंबईकडे रवाना. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मुंबईत मोर्चा. बीडच्या परळीतील उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर बैलगाडी मोर्चा. शरद पवार गट कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू गर्जना मोर्चा. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर. शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यामध्ये वाद. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. बच्चू कडू यांनी फोन करून काटोलमधील तहसीलदाराला फटकारलं. वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. तहसील कार्यालयामध्ये वनविभागाच्या विरोधात शेतकऱ्यांनं आंदोलन केलं होतं. राज्यभरातील सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ होणार. आजपासून सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ केल्याची गिरीश महाजन यांची माहिती. अकोल्यामध्ये राजरत्न आंबेडकरांचा कार्यक्रम बंद पाडला. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम सुरू होता. धार्मिक कार्यक्रमाच्या आडून राजकीय अजेंडा राबवत असल्याचा आरोप. एक दिवसीय धम्म मेळाव्यातील प्रकार. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरमध्ये खात्यात जमा होणार. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये गृहोपयोगी वस्तूंच्या संचासाठी अर्ज दाखल करण्यासाठी कामगारांची गर्दी. अनेक महिला आणि बांधकाम कामगार रांगेत. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.50%वर. धरणामधून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार. नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. अमीर शेख यांनी टिपलेली तलावाची ही ड्रोन दृश्य. राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईप्रमाणेच पालघर ठाणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाड्याला हवामान खात्याकडून खबरदारीचा अलर्ट. पुढील 3 दिवस नाशिक शहराला मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी.
वाशिम जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मध्यरात्री मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पाण्याखाली. बळीराजा चिंते. नागपुरातील कळमना बाजार समितीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार. भाजप नेते गिरीश व्यास यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार. भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याची मागणी. सांगली जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं. नदी ओढ्यांना पूर. अग्रणी नदीला देखील पूर. तासगाव तालुक्यातील वायफळे परिसरामध्ये 78.8 मिलीमीटर पावसाची नोंद. बीडमधील परळी तालुक्याच्या कनेरवाडी शिवारातील पपईची बाग अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. संतप्त शेतकऱ्यानं पपई बागेवर कुऱ्हाड चालवली. ई पीक नोंदणी करण्याची आजची शेवटची तारीख. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 60.17% नोंदणी पूर्ण. सातारा जिल्ह्यातील मुळुंद खुर्द या गावामध्ये एकानं जेसीबीनं रस्ता खोदून मार्ग बंद केला. 25 वर्षांपासून वापरात असलेला रस्ता बंद केल्यानं गावकऱ्यांची गैरसोय. संबंधितांवर कारवाईची मागणी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये दान केलेल्या रोख रकमेची मोजदाद सुरू. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये 40 कर्मचाऱ्यांकडून मोजदाद सुरू. नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाची तयारी सुरू. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार. भाविकांसाठी सुविधांची उभारणी सुरू. नांदेडमधील माहूर गडावर नवरात्रीची जय्यत तयारी सुरू. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार. धाराशिवमधील तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सव कार्यक्रम पत्रिकेमध्ये मनमानी केल्याबद्दल पुजारी मंडळाचा आक्षेप. विश्वस्तांची नावं न टाकता संस्थांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची नावं पत्रिकेत. कार्यक्रम पत्रिका रद्द करण्याची पुजारी मंडळाची मागणी. नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता आजपासून 3 दिवस बंद राहणार. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेमध्ये घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार. घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. लातूर जिल्ह्यामध्ये गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरला पकडलं. कसलीही वैद्यकीय पदवी नसताना बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर सुरू होते उपचार. नाशिकच्या संजीवनगर भागामध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं मृतदेह बाहेर काढले. अंबड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. पुण्यातील भोर उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रौढांना बीसीजी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी विरुद्धच्या मोफत बीसीजी लसीकरणाला सुरुवात.